नमस्कार मंडळी. मुलं शाळेतून आल्यानंतर काहीतरी चटपटीत पाहिजे आणि आपल्याला सुद्धा करायला सोपं पाहिजे. अशा पद्धतीचा आपण मस्त चिवडा बनवला आहे. चटपटीत, गोड, आंबट चिवडा आहे. चवीला पण छान आहे आणि करायला खूप सोपा. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. आपल्यालासुद्धा दुपारी भूक लागली तर काहीतरी थोडंसं हलकं-हलकं पाहिजे. तर अगदी हलका-हलका आणि खुसखुशीत खमंग असा आपण चिवडा बनवलेला आहे. इझी आहे, म्हणजे करायला सोपा, झटपट होणारा. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, अर्धा किलो पातळ पोहे घेतले. प्रमाण वगैरे असं काही नाही, की प्रमाण ॲक्युरेटच आलं पाहिजे असं काही नाही आहे. पोहे होते अर्धा किलो ते घेतलेत मी आणि एक कढई घेतलेली आहे. मोठी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये चांगलं 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल थोडंसं तापलं, की त्यामध्ये घालायची हळद अर्धा चमचा किंवा अर्ध्याच्या थोडा जास्त घातली तरी चालेल. कारण थोडेसे पोहे पिवळसर झाले पाहिजे म्हणून आपण अर्धा चमच्याच्या वर थोडीशी हळद घातलेली आहे. आणि हे पोहे आपल्याला कढईमध्ये घालायचे आहेत. कढईमध्ये घातल्यानंतर दोन्ही चमच्याच्या सहाय्याने एकसारखं त्याला मीडियम गॅसवरती खमंग कुरकुरीत न तुटता असे भाजायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, 2 चमचे घ्यायचे म्हणजे झारे घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने आपल्याला एकसारखा पोहा हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि पातळ पोहा असल्यामुळे काय होतं, जास्त भाजत बसायची गरज नाही आहे. तुम्हाला जर वाटलं की जास्त भाजायचा नाही, तर थोडंसं उन्हात ठेवायचा आणि लगेच भाजून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट भाजल्या जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त हलका झाला आहे आणि रंगसुद्धा लाईट पिवळा आलेला आहे. त्याला मस्त रंग आला आहे त्या पोह्याला. तर आपण एकदा भाजताना थोडंसं गॅस कमी ठेवायचा आहे फक्त. नाहीतर काय होईल, खालचे पोहे करपल्या जातील. त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि मंद आचेवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे आहेत. तर थोडेसे अजून भाजायचे राहिलेत, तर आपण थोडंसं परत एकदा त्याला एकसारखं भाजून घेतो आहे आणि चांगलं 5 मिनटं परत भाजल्यानंतर एकदा चेक करून बघतो आहे. तर अगदी कुरकुरीत झालेत, म्हणजे चुरा झालेत पोहे आणि मस्त पण झालेत. तर भाजल्यानंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यात काढून ठेवायचं, कारण गरम पोहे आहेत थोडेसे थंड करून घ्यायचे. जितके थंड होतील लवकर तितके चांगले कुरकुरीत होतील. तर हे झाले, आपण एका भांड्यात काढून ठेवले. नंतर त्याच कढईमध्ये काय करायचं आहे, पुन्हा परत तेल घालायचं आहे चांगलं 1 चमचा. तीच प्रोसिजर करायची. 1 चमचा तेल घातले, परत त्यामध्ये थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आणि नंतर घालायचे आपल्याला त्यात मुरमुरे. तर 250 ग्रॅम मुरमुरे असतील किंवा कमी 100 ग्रॅम मुरमुरे असतील, जास्त नाही आहेत. जे होते उरलेले तेवढेच टाकलेत मी आणि थोडे जास्त असतील तर जास्त घातले तरी चालतील. तर हे घ्यायचे मुरमुरेसुद्धा आपल्याला भाजून. भडंग असेल तर भडंगसुद्धा वापरू शकता किंवा हे असतील तर तुम्ही हे पण वापरू शकता. नॉर्मल मुरमुरा जो असतो तो पण वापरू शकता. तर ते पण भाजताना आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल, करपू नाही द्यायचे आहेत. आणि गॅस इथे मिडियमच ठेवायचा आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हे पण भाजून घेणार आहोत. तर मुरमुरेसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत एकदा, आणि चेक केल्यानंतर आपण मुरमुरे भाजले की नाही, भाजले की लगेच आपल्याला ते पण त्या भांड्यामध्ये स्टोअर करायचे आहेत. तर ज्यामध्ये आपण पोहे ठेवलेत ना, त्याच भांड्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत. तर मुरमुरेसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त रंग आला आहे आणि ते सुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. नंतर काय करायचं, थोडंसं थंड होण्यासाठी एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गरमपणा त्याचा कमी होईल आणि लवकर ते कुरकुरीत होतील. तर हे झाले आपले पोहे आणि मुरमुरे भाजून. हे ठेवायचे आहेत आपल्याला बाजूला. नंतर आता काय करायचं, एक छोटी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये घालायचं तेल. तेल यासाठी घालायचं आहे कारण बाकीचं साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे चिवड्यामध्ये. त्यामुळे आपण तेल अगदी तापायला ठेवलेलं आहे. थोडंसं गरम व्हायला लागलं की त्या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला. जास्त गरम, कडकडीत गरम नाही करायचं आहे. थोडंसं गरम झालं तेल की त्यामध्ये मस्त 1 वाटी शेंगदाणे घातलेत मी. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जितके छान खरपूस तळल्या जातील तितका छान तुमचा चिवडा लागेल. तर शेंगदाणे तळताना तुम्ही म्हणाल एकदम थंड तेल आहे, तर हो, थोडंसं तेल गरम झालं की लगेच शेंगदाणे घालायचे आणि त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि एकसारखे शेंगदाणे हलवत राहायचे आणि जोपर्यंत शेंगदाणा आपल्याला आतपर्यंत लाल दिसत नाही ना, तोपर्यंत तळून घ्यायचा. म्हणजे काय होतं, चिवड्यामध्ये आधी खमंगपणा येतो त्याला. तर हे झाले आपले शेंगदाणे तळून आणि मस्त शेंगदाणे खरपूस तळायला लागले, त्याचा फ्लेवर पण किचनमध्ये येतो, कळतो आपल्याला की शेंगदाणा तळून झाला आहे. तर हे झाले शेंगदाणे तळून मस्त. चिवड्यावरती आपल्याला हे पूर्ण शेंगदाणे मी काढून घेतले. पूर्ण तेल स्टोअर करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये घालायचे ते शेंगदाणे. तर तुम्ही इथे बघू शकता, शेंगदाणे चिवड्यामध्ये म्हटलं ना तर मस्तच लागतं आहे. मक्काचे पोहे घेतलेत मी चांगले, 100-150 ग्रॅम आहेत. ते पण घ्यायचे, छान लागतात. तेल याला चांगलं तापू द्यायचं म्हणजे काय होईल, तेल जर तापलं नाही ना तर ते अगदी थोडेसे कडक लागतील. तर थोडंसं तापलेलं तेल असलं त्यामध्ये घातले ना तर अगदी खुसखुशीत आणि पातळ फुगलेले पोहे होतात ते मक्काचे.
याने पण चिवडा छान होतो. हे पण आपल्याला तळून घेतलेत. तसेच आपल्याला चाळणीमध्ये पूर्ण तेल काढून घ्यायचं आहे आणि तळून घेतलेत मी. तळून घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला म्हणजे मक्याचे पोहे जे आहेत ते घालायचे तळलेले. याला भाजून नाही घ्यायचं, तळूनच घ्यायचं, कारण तळल्याशिवाय हे चांगले लागत नाही आहे. तर अशा प्रकारे आपण मक्याचे पोहे तळून घेतो आहे. तर दुसरीसुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेतली आणि तळून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला परत एकदा काढलं की आपल्याला भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. म्हणजे काय होईल, अगदी मस्त तुमचा चिवडा होईल तयार. हे झालं आपलं साहित्य टाकून झाल्यानंतर काय करायचं, आता करायची पुढची प्रोसिजर. तर हे झालं तळून. नंतर घालायचा आपल्याला कढीपत्ता तेलात डायरेक्ट टाकायचा आहे तापलेल्या तेलामध्ये आणि नंतर थोडंसं जोपर्यंत आपला कढीपत्ता शांत होत नाही, म्हणजे तळून होत नाही, तोपर्यंत काढायचा नाही आहे. नाहीतर काय होईल, एखादं पान जरी आपलं तळायचं राहिलं तर पूर्ण चिवडा नरम होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. तर आता कढीपत्ता ऑलरेडी आपला तळून झाला आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे त्यालासुद्धा झाऱ्यामध्ये म्हणजे चाळणीमध्ये काढून. पूर्ण तेल आपल्याला खाली स्टोअर होऊ द्यायचं आहे आणि कढीपत्ता आपल्याला चाळणीमध्ये काढायचा आहे पूर्ण. तर हा झाला कढीपत्ता काढून आणि तेल पण पूर्ण आपण हे होऊ दिलं आहे. हे घालायचं आहे आपल्याला त्या चिवड्यावरती कढीपत्ता. आता कढीपत्तासुद्धा आपला त्या चिवड्यावरती घालून झाला आहे. नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला थोड्याशा मिरच्या घेतल्यात मी, जास्त नाही पण थोड्याशा. त्यासुद्धा खरपूस होईपर्यंत तळायच्या आहे. तुम्ही म्हणाल मिरच्या का घालायच्या, आपण लाल मिर्च पावडर, पण तळलेल्या मिरचीचा जो चिवड्याला फ्लेवर लागतो ना, तो छान लागतो. म्हणून त्यासाठी थोडी का होईना मिरची घालायची, छान फ्लेवर लागतो. तर मिरच्यासुद्धा तळून झाल्यात, त्या पण घातल्यात आपण पोह्यामध्ये म्हणजे चिवड्यामध्ये. मिरच्या पण तळून आपण चिवड्यामध्ये घातल्यात आणि मिरच्या तळून घातल्यानंतर जे तेल कढईमध्ये आहे त्यातलं काही तेल मी कमी केलं आहे, म्हणजे काढून घेतलं आहे आणि चांगलं भाजीचा 1 चमचा जे तेल असतं ते ठेवलं आहे. तर चिवडा मसाला घालायचा चांगला 4 चमचे, 1 चमचा हळद घालायची, 3 चमचे लाल मिर्च पावडर घालायची, 2 चमचे आमचूर पावडर घालायची आहे, 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. गॅस बंद करायचा आहे आता, कारण तेल ऑलरेडी आपलं गरम आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे चिवड्यामध्ये घालायचं आहे. चिवड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला प्रश्न पडेल की ह्या भांड्यामध्ये आपला चिवडा मिक्स करता येणार नाही. तर त्यासाठी आपण एक आयडिया करणार आहोत. तर आता काय करायचं, जे कढईमध्ये थोडासा मसाला आहे ना, त्यात थोडासा चिवडा टाकून घ्यायचा, म्हणजे पोहे भाजलेले टाकून घ्यायचे आणि पूर्ण मसाला त्या कढईतला आपल्याला मिक्स करून पूर्ण मसाला चिवड्याला लावून घ्यायचा. म्हणजे आपला जो मसाला आहे चिटकून बसलेला, तो पूर्ण आपण काढून घेणार आहोत. तर हे झालं आपलं काढून झाल्यानंतर आता हा आपल्याला करायचा आहे मिक्स. तर अजून त्यामध्ये घालायचं राहिलेलं आहे मीठ. तर अगोदर मीठ घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार. आपल्याला जेवढं चिवड्याच्या आकाराने मीठ लागेल ना, तेवढं आपल्याला मीठ घालायचं आहे. तर वरतून आपण अगोदर मीठ घालून घेणार आहोत. तर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक डब्बा घ्यायचा आहे. स्टीलचा डबा घ्या किंवा जर्मनचा कुठलाही डबा असेल तुमच्याकडे, तो घ्यायचा आहे, म्हणजे मोठा घ्यायचा आहे. एकसारखा चिवडा अलगद, म्हणजे काय होईल, डब्यामध्ये आपण ज्यावेळेस मसाला मिक्स करतो ना, त्यावेळेस काय होतं, थोडंसं हाताने फिरवलं तरी चालतं डब्यामध्ये, पण हाताने आपण थोडंसं हलवून घेतलं ना, पूर्ण मसाला पण लागेल आणि कागदी पोहे जे आहे ते तुटणार नाहीत, म्हणजे चुरा होणार नाही आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, अगदी डब्यामध्ये एकसारखं त्याला हलवून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं हाताने सुद्धा आपल्याला थोडंसं मिक्स करून घेता येईल. जर मसाला लागला नाही इकडे तिकडे तर थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर डबा एकसारखा हलवून घ्यायचा आहे. पण इथे मला हलवायची म्हणजे हाताने मिक्स करायची गरज पडलेली नाही आहे. जर वाटलं थोडंसं मसाला आजूबाजूला राहिला तर थोडंसं मी हाताने मिक्स करून घेऊ शकते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला लागलेला आहे आपल्या चिवड्याला एकसारखा. आणि आपण साखर पण घातली, आमचूर पावडर पण भरपूर घातलेली आहे. त्याने काय होतं, आणि जो चिवडा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिवडा मसाला घाला, अगदी चटपटीत चव येते. तुम्ही ट्राय करा. तुमच्याकडे थोडेसे मुरमुरे काय जे असेल, थोडं जरी असेल, पोहे जरी असतील तरी पोह्याचा चिवडासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर अगदी झटपट होणारा खमंग कुरकुरीत चटपटीत चिवडा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.